सो आज 25 प्रयोग झाले, कसं वाटतंय, काय भावना आहे? तू सुरू कर, मला वाटतंय. आपल्यामध्ये मीच नेहमी सुरू करते. हो. खूपच भारी वाटतंय. म्हणजे खूप जेनेरिक शब्द आहे, आम्हाला माहिती आहे, पण ॲक्च्युली माझ्याकडे स्पेसिफिक कुठला शब्द नाही आहे आत्ता सांगायला की काय वाटतंय. गेली अनेक वर्ष प्रायोगिक नाटक करत आली आहे, पण इतक्या कमी वेळात ॲक्च्युली कधीच 25 प्रयोग आम्ही कुठल्याही नाटकाचे अचीव्ह केले नाही. तर जे माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि गंमतशीर आहे की अरे इतक्या कमी वेळात आपण 25व्या प्रयोगाला पोचलो पण. तर आणि इतकं काही काही घडलं आहे थ्रू द 25 शोज. म्हणजे जिथून आम्ही सुरुवात केली ते आत्ता आम्ही जिथे आहोत, नाटक ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह झालं आहे, आम्ही एकमेकांबरोबर ज्या पद्धतीने कम्फर्टेबल होऊन वेगवेगळ्या गोष्टी करत असतो स्टेजवरती, त्या सगळ्याच खूप मजेशीर आहेत. आणि त्यामुळे आणि आजच्या प्रयोगाला एवढी गर्दी होती, या सगळ्यांनीच आय थिंक खूप सॅटिस्फाईड वाटतंय, खूप छान वाटतंय. मी ॲक्च्युली मला असं वाटतं ॲक्टर्स काय करत होतो वगैरे हे मला वाटतं सगळ्यांनी सांगितलं असेल, पण आय लाईक टू शेअर की मला असं वाटतं की जेव्हापासून आम्ही ही प्रोसेस करतोय, आम्ही प्रत्येकजण शिकत जातो ॲज अ टीम. आणि आय थिंक उच्छाद हॅज बिकम लाईक अ बेंचमार्क फॉर ईच वन ऑफ अस इन ईच डिपार्टमेंट, की आपण काय नाही केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. सो वी हॅव लर्नड एव्हरीथिंग. आणि आय होप दिस स्टेज ॲज अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर ईच वन ऑफ अस, लाईक नॉट ओनली फॉर दी ॲक्टर्स की आपण काय नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, बट फॉर ईच डिपार्टमेंट. आणि इट्स व्हेरी रेअर फॉर ऑल दीज थिंग्स टू कम टुगेदर अँड वर्क दिस वेल. सो आय फील दॅट आय थिंक वी हॅव अचीव्ड. अँड म्हणजे 25 प्रयोग झाल्यावर तेवढं झाल्यावर ॲक्च्युली तेच सगळ्यात क्लिअरली डोक्यात येतं. सो तुमच्या शब्दात उच्छाद हे नाटक काय आहे, आणि फर्स्ट टाइम तुमच्याकडे जेव्हा ही स्क्रिप्ट आली तेव्हा काय वाटलं, का हो बोलावं असं वाटलं, किंवा काय फिलिंग होतं? फॉर माझ्यासाठी ॲक्च्युली पर्सनली इट वॉज अ लॉंग जर्नी अंटिल द स्क्रिप्ट लँडेड इन माय हँड्स. बट it was a kind of thing for me to just do it, like show what you can do. Or on a personal level माझ्यासाठी तो स्ट्रगल होता, बट इन जनरल तो असा होता की आय कुड वर्क विथ व्हेरी लाईक द ॲक्टर्स. म्हणजे सायली, आय हॅव लुक्ड अप टू हर सिन्स आय वॉज हिअर फॉर लाईक लास्ट 5 to 6 years in Pune. So I've looked up to her. With Niranjan I had to work with, and with Tanvi also. So it was a great learning experience for me. So to know, to understand की आपण काय शिकू शकतो. सो माझ्यासाठी पर्सनली, आणि ते असं होतं की प्लेग्राऊंड होतं, अँड यू हॅव टू प्ले विथ दीज गाईज. सो इट वॉज व्हेरी व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर मी इन दॅट वे, की ओके आपल्याला शिकायला मिळतं डायरेक्टली आणि एक्सपिरियन्स करता येतं की कुठे काय कोण कसं वियर्ड वागतंय किंवा नाही वागत आहे, किंवा काय वागतायत एक्झॅक्टली ॲक्टर्स, आणि आपण किती पिक करू शकतो याच्यातनं. वियर्डनेस नाही पण. कार्नेज ही जी फिल्म आहे ही इन्सिडेंटली अनुपमनीच ह्याचा रेफरन्स खूप पूर्वी आम्ही एक शॉर्ट फिल्म शूट करत होतो तेव्हा दिला होता, आणि मी त्यातला एक सीन खूप इंटेन्सली डिस्कस केला होता, मला आठवतं आहे. आणि जेव्हा मला निरंजन एकदा भेटला होता युनिव्हर्सिटीत, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तो कार्नेज अडॅप्ट करतो आहे मराठीत. आणि म्हणजे आय जम्प्ड राईट इन टू इट सेइंग की प्लीज मला काम दे. आणि म्हणजे कुठलं काम काय काही मला माहिती नव्हतं. आणि माझ्यासाठी महत्त्वाचं हे होतं की मधली जी कोविडची 3 वर्ष गेली, ज्यात काही नवीन मी केलं नाही, त्यानंतर मला हे नाटक करायला मिळणं वॉज लाईक अ ट्रीट. म्हणजे इट वॉज ऑल्सो टू जस्ट सी की ओके मला हे एकतर मला आता काही जमतं आहे का असं मला वाटायला लागलं होतं. आणि ओव्हरऑल लाईक लाईफ हॅपन्स टू यू, आणि देर आर युअर पर्स्पेक्टिव्ह चेंजेस. आणि आता आपण कोण झालो आहे नेमके, आणि आपण नाटक या गोष्टीकडे कसं बघतोय, आपण या स्क्रिप्टकडे कसं बघतोय. त्यामुळे मला जेव्हा निरंजन म्हटला की हो मी ठेवतो डोक्यात तुला आणि आपण करूयात, हे तो मला म्हणाला 2021च्या सुरुवातीला. आणि आम्ही या नाटकाची प्रोसेस 2022 वेगळं करून घेतलं. म्हणजे सप्टेंबर नंतर ती सुरू केली. तर आय वेटेड फॉर इट, आणि आय एम ग्लॅड दॅट आय पेशंटली वेटेड. खूप जणं थांबली, पण मग त्यांना वेगळी कामं आली त्यामुळे ते नव्हते. पण फायनली जी काही टीम जमली ती छानच टीम जमली. आय थिंक वी डिड नॉट वेन आय थिंक त्याच्या डोक्यात पण ही टीम नसेल आणि त्याला हेही वाटलं नसेल की आपणही काम करूयात, पण जे झालं ते छान झालं असं म्हणायला हरकत नाही. इट वॉज अ हॅपी ॲक्सिडेंट. आय थिंक दिस क्वेश्चन इज रिअली ग्रेट की 25व्या प्रयोगाला नंतर तुम्हाला काय वाटतं, बिकॉज दिस जस्ट ब्रिंग्स आउट मोर अँड मोर मेमरी, अँड आय थिंक वी ऑल आर गेटिंग इमोशनल विथ दिस वन क्वेश्चन. इट्स व्हेरी इमोशनल. थँक्यू. सो एक कंटिन्युइंग क्वेश्चन विचारतो मी. आता तुम्ही 25 प्रयोगांचा प्रवास केलेला आहे, नाटक उभं केलं तेव्हाही तुम्ही आय गेस तुम्ही 7-8 दिवस खामशेतला गेला, तिकडे तुम्ही नाटक केलेलं. तर ह्या बॉन्डिंगमध्ये, तुमच्यातल्या बॉन्डिंगमध्ये काही गमती जमती किंवा असे काही प्रसंग तुम्हाला मेमोरेबल आहेत, किंवा
25 प्रयोगांमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या त्या काही मेमोरेबल अशा आहेत तुमच्या की जे तुम्हाला सांगायचं वाटेल? पर्सनली असं माझ्याकडे मेमोरेबल अशा प्रेक्षकांचं म्हणायला गेलं तर हो, प्रेक्षकांच्या भरपूर आहेत. पण मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की माझ्यासाठी ती जर्नी खूप शिकण्यासारखीच होती. मी पहिल्या दिवसापासून ते असंच बघणं होतं माझ्याकडे सगळ्यांकडे की सायली काय करते, निरंजन काय करतंय वगैरे वगैरे. आणि बट आय थिंक दे हॅव इज्ड मी इन टू इट. आणि खूप खूप काळ तो माझ्याकडे तोच एक असाच पर्स्पेक्टिव्ह होता. पण बऱ्याच काळानंतर जसं ते बदलत गेलं ना की नाव सायली अँड मी हॅव बिकम ग्रेट फ्रेंड्स, आय कॅन से सो. निरंजन आणि हे सगळेच वी हॅव बिकम बडीज अँड दॅट इज व्हेरी गुड फॉर मी. म्हणजे ते खूप मेमोरेबल राहणार आहे की ते कसं करत गेलं. एक पॉईंट नाही आहे त्यामध्ये, पण ते होत गेलं. लाईक लुकिंग अप टू बी हॅज लाईक द डेफिनेशन ऑफ लुकिंग अप टू समवन हॅज चेंज्ड. लाईक वी कॅन बी फ्रेंड्स अँड इवन लुक अप टू दॅट पर्सन. आम्ही जेव्हा कामशेतला गेलो होतो तेव्हा आम्ही त्याच्या जस्ट एक आठवडा आधी फक्त रीडिंग केलं, म्हणजे रीडिंग्स करत होतो. आणि आम्ही कामशेतला जाऊ तेव्हा असं होतं की ओके बघू काय करणार होतं आपल्याला माहीत नाही आहे. आणि आम्ही गेलो तिकडे आणि आम्ही आत्ता जस्ट कोणाला तरी सांगत होतो की आम्ही लिटरली घर खेळल्यासारखे वागत होतो की आपण नवरा बायको आहेत, हे दोघं नवरा बायको आहेत. आता हे आपल्या घरी येणार आहेत बरं का, तर आपण काय करत असू, ज्याला आपण जनरली बॅक स्टोरी काय आहे असं म्हणतो, किंवा नेमकं आपल्यात काय डिस्कशन होईल जेणेकरून इव्हेंच्युअली नाटक करायला लागू, जे स्क्रिप्ट आहे त्याच्याकडे जाऊ, तेव्हा आपल्याला या सगळ्या कॉन्टेक्स्टची काहीतरी मदत होईल. तर आम्ही त्या कामशेतला लिटरली हे करत असायचो. आणि आम्ही स्क्रिप्ट मला वाटत नाही वाचली, आम्हाला माहीत होतं काय आहे, स्टार्ट काय कुठे होते कुठे संपतं, पण वी वर डुईंग ऑल ऑफ दॅट. आणि आय थिंक अ रेसिडेन्सी इज सच अ गुड आयडिया फॉर एनी प्ले, बिकॉज इट इज म्हणजे यू आर ओनली डुईंग दॅट. आणि इट सॉर्ट ऑफ सेट्स द नोट फॉर द एंटायर प्ले अँड द प्रोसेस. आणि आय थिंक दॅट हॅपन्ड ॲट कामशेत की एक पहिल्यांदाच मी तन्वीबरोबर पहिल्यांदा काम करत होते, सिद्धेश्वरवर जस्ट एक नाटक केलं होतं जे निरंजननीच बसवलं होतं, पण तरी हे खूपच इंटिमेट स्पेसमधलं नाटक आहे. जे एक डोक्यात होतं की असं वाटलं पाहिजे लोकांना की ते आपल्याच घरात येऊन आपल्याला विटनेस करतायत, ते एक होतं जे वाटत होतं. आणि ते जेव्हा पहिल्या प्रयोगानंतर आणि आताही लोक म्हणतात की अरे आम्हाला वाटत होतं की आम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये आहोत आणि आम्ही लिटरली असं बघतोय की काय चाललंय तुमचं. तर आय थिंक दॅट वॉज व्हेरी सॅटिस्फाईंग फॉर अस की आपण व्हॉट वी सेट आउट टू डू आपण ते करू शकलो. आणि एकंदरीत प्रेक्षकांची रिॲक्शन ही खूपच ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणजे खरंच हे प्रेक्षकांमुळे आम्ही 25 प्रयोगाला पोचले असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण नाही होत प्रायोगिक नाटकाचे प्रयोग महिन्यातून 5 वेळेला वीकेंडला, जेव्हा ते लिटरली हाऊसफुल असतात. त्यामुळे आम्ही आत्ताही थोडे अजून आम्हाला बहुतेक नाही कळलंय की अरे आपण असं वाटतं की 2 वर्ष झाली आहेत आणि आपण करतोय, पण नाही, हे खरंच प्रेक्षकांमुळे होऊ शकलं, कारण लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत, रिस्पॉन्स देत आहेत, लोकांना सांगतायत. आणि असं होतं बरेच वेळा की परवा प्रयोग आणि तिकीटं गेली नाही आहेत आणि अचानक त्या दिवशी फुल असतं, काही कळतच नाही. आणि खरंच हे होत नाही, त्यामुळे खरंच खूपच ओव्हरवेल्मिंग आणि आनंद देणारं आहे. त्यामुळे आय थिंक दॅट इज द बिगेस्ट टेक अवे फ्रॉम दिस प्ले, दॅट इफ आय थिंक यू जस्ट सेट आउट टू डू समथिंग विथ ऑल युअर हार्ट, यू बिलीव्ह इन इट, आणि तुम्हाला असं वाटतं की अरे आपण मजा करू, बाकी जाऊ दे, असेच होतो आम्ही. आम्हाला खूप मजा येते, आम्हाला खरंच खूप मजा येते. आणि मी बरीच वर्ष काम करे, मला येते मजा, पण कधी कधी असं होतं ना की अरे, पण असं नाही होत. म्हणजे आत्ता पण आमचं झाल्यावर असं की चला अजून एक करायचा का प्रयोग, काय करूयात असं. सो आय थिंक इट्स अ गुड थिंग की एवढ्या प्रयोगानंतरही आम्हाला तसं वाटतंय. सो खूप बोललो आम्ही.